महत्त्वाचा विषय होता की आज सावित्रीबाईची जयंती आज आपण 1 तारखेला आज घेतल्यानंतर सगळ्यात पहिला आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। निश्चितच शासनाच्या सगळ्या आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणार आहे, पण आजचं औचित्य एवढं चांगलं होतं की आज जरी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्हाला हा कार्यक्रम मिळाला, म्हणजे आम्हाला वाटतं की या ठिकाणून आमची एक चांगली नाली या ठिकाणून सुरुवात होईल। आणि विशेष करून या सभागृहामध्ये 12 महिला असल्यामुळे निश्चितच त्याची प्रचिती आम्हाला आजच्या दिवशी आली, ही खूप चांगली बाब आमच्यासाठी आहे असं मला वाटतं। मला स्त्री शिक्षणाच्या विषयी सर्वांनी सांगितलं, सावित्रीबाईंच्या विषयी सांगितलं। आता ज्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आमचे विनायक काकांनी, संस्कृतीवर बी बोलले, सगळ्या याच्यावर मला खूप चांगलं वाटलं की आपण कुठेतरी संस्कृती जपण्याचाही विषय या ठिकाणी घेतोय। कोणीही असो, जात पंथ धर्म कुठेही असो, पण एक चांगला याच्यामधून जो मेसेज तुम्ही आज बोलले, निश्चितच आज काळाची गरज आहे। ज्या ज्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला ही संस्कृती जपण्याचं महत्त्वाचं कारण आहे आणि संस्कृती जपलीच पाहिजे। मला आमच्या आशिया वहिनीचं त्यांचं मला चांगलं वाटलं, त्यांनी त्या दिवशी पेटा घालते त्यांनी म्हटलं की बाकीचं मग काय म्हणतील, म्हणजे ते त्यांची संस्कृती जपत होते, ही त्यांच्यामध्ये भावना आहे। ही सुद्धा सावित्रीबाईची देण आहे की आपण त्या दिवशी भावना व्यक्त केली होती। बहुत अच्छा लगा की कुठतरी ह्या ज्या आपल्या परंपरा आहेत त्या जपल्याच पाहिजे आणि निश्चितच त्या याच्यावरूनच काम करू। आता सावित्रीबाईच्या लेखी इथं भरपूर आल्या, पण ज्यांनी महात्मा फुलेंनी ज्यांना घडवलं त्या सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंचंही सुद्धा या ठिकाणी आपण क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचंही अगर आपण नामकरण या ठिकाणी करणार आहे, मला वाटते उचित होणार नाही। त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्याला संवैधानिक अधिकार दिला, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानिक अधिकार दिला, महिलांना इतकं हे दिलं, त्यांनाही आपल्याला विसरून जाता येणार नाही। या ठिकाणी भारतामध्ये आणि आज सकाळपासून बसल्यावर आज बाबूराव कांबळे काका आले आहेत तिथं, त्यांनी जेव्हा छनबाजीचा विषय केला नरखेडमध्ये, त्यावेळेच्या संस्कृती आपल्या याच्यामध्ये त्यांनी विषय निघाला, खूप महत्वाचे विषय आले। हे सगळं नरखेडमध्येही हा सांस्कृतिक वारसा आणि लेखाजोखा खूप मोठा आहे, आपल्याला त्याचं जतन करण्याची आवश्यकता आहे। नरखेडमध्ये आता आपण बाहेरचे जे म्हणतो, पण नरखेडमध्ये त्यावेळेच्या काळामध्ये ज्यांनी हा सगळा सत्यशोधक चळवळीचा लढा आपल्या नरखेडमध्ये लढला गेला होता, कदाचित इतिहासमध्ये मागा आहे आपण। मला आठवते की कुठेतरी ह्याही गोष्टीचा उजाळा देण्याची आवश्यकता आहे। मला आठवते म्हणजे आम्हीच्या घराजवळ तिथे होतो, त्या काळात सत्यशोधक चळवळीचा लढा देणारे आपले नाही वामनराव चोरपेट नाही, त्याचं बंगला होता तिकडे, अजाबरावजी आजनकर